आपण इलेक्ट्रिक सर्किट आणि ओहमचा नियम हा टॉपिक पाहत होतो. त्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं की सप्लायचे प्रकार कोणकोणते आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं की सप्लायचे प्रकार हे 2 टाईपचे आहेत. एक आहे AC सप्लाय आणि दुसरा आहे DC सप्लाय. त्यानंतर आपण पाहिलं पोलॅरिटी टेस्टिंग. पोलॅरिटी टेस्टिंग कशाला म्हटलं जातं, तर सप्लायमधील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वायर शोधण्याला पोलॅरिटी टेस्टिंग असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं DC सप्लायची पोलॅरिटी टेस्ट. त्यानंतर आपण पाहिलं AC सप्लायची पोलॅरिटी टेस्ट. त्यानंतर आपण पाहिलं इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय, तर जो काही इलेक्ट्रिक करंटचा पूर्ण होण्याचा मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट होय. त्यानंतर आपण पाहिलं की इलेक्ट्रिक करंटचा पूर्ण होण्याचा मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट, तर त्या सर्किटसाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. त्यामध्ये आपण पाहिलं की इलेक्ट्रिक सर्किटसाठी सोर्सची आवश्यकता असते. सोर्स कशाला म्हटलं जातं, तर त्या इलेक्ट्रिक सर्किटला विद्युत ऊर्जा पुरवणारे साधन म्हणजे सोर्स होय. तो सोर्स एक तर जनरेटर असू शकतो किंवा बॅटरी असू शकतो. त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किटसाठी दुसरी आवश्यक गोष्ट ते म्हणजे लोड. विद्युत ऊर्जेचे अन्य ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे साधन म्हणजे लोड. जसं की लॅम्प आहे, इस्त्री आहे, हीटर आहे. त्यानंतर आणखीन एक आवश्यक गोष्ट आहे इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे ते म्हणजे वायर. जे कंडक्टर विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो त्या कंडक्टरला आपण काय म्हणतो, तर वायर म्हणतो. किंवा आपण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये म्हणू सोर्स आणि लोड यांना जोडण्यासाठी वायरचा उपयोग हा केला जातो. त्यानंतर त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये अत्यावश्यक गोष्ट आहे ती म्हणजे सुरक्षिततेचे साधने. त्यालाच म्हटलं जातं प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस. त्या प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेसचं काय काम असतं, जर सर्किटमध्ये जर सपोज धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, त्यापासून त्या सर्किटचे संरक्षण होण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर. सुरक्षिततेचे साधनेमधून आपण फ्यूज किंवा सर्किट ब्रेकरचा वापर हा करू शकतो. त्यानंतर आणखीन एक अत्यावश्यक गोष्ट ती आहे नियंत्रक साधने. या नियंत्रक साधन यालाच कंट्रोलिंग डिव्हायसेस असेही म्हणतात. या कंट्रोलिंग डिव्हायसेसचं काय काम असतं, तर सर्किटमधून वाहणाऱ्या करंटवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाणारे साधने म्हणजे नियंत्रक साधने. आपण जनरली कुठलं वापरतो नियंत्रक साधने म्हणून स्विच ऑन किंवा ऑफ करून आपण त्या सर्किटमधून वाहणाऱ्या करंटवरती नियंत्रण ठेवू शकतो. आता हे जे काही इलेक्ट्रिक सर्किट आपण पाहिलं, तर त्या इलेक्ट्रिक सर्किटमधून वाहणारा जो काही करंट आहे त्या करंटच्या कार्यावरून सर्किटचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. इलेक्ट्रिक सर्किटमधून वाहणाऱ्या करंटच्या कार्यावरनं सर्किटचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. ते म्हणजे क्लोज सर्किट, ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. तर 1 बाय 1 आपण हे वेगवेगळे सर्किट पाहूया. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे क्लोज सर्किट. तर ह्या क्लोज सर्किट हे आहे क्लोज सर्किट. क्लोज सर्किट कशाला म्हणतात, इलेक्ट्रिक करंट सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून फ्यूज, स्विच, लोड मार्फत निघून निगेटिव्ह टर्मिनलला मिळून आपला मार्ग पूर्ण करतो त्या सर्किटला म्हटलं जातं क्लोज सर्किट. पहा इथे इलेक्ट्रिक करंट हा आपल्या सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सुरू झालेला आहे आणि तो फ्यूज, स्विच, लोड यामार्फत जाऊन सप्लाय सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनलला मिळून आपला मार्ग हा पूर्ण करतो त्या सर्किटला म्हटलं जातं क्लोज सर्किट. उदाहरणार्थ स्विच ऑन करताच लॅम्प पेटून प्रकाश मिळतो, मोटार फिरू लागते, इस्त्री गरम होते, या सर्किटला म्हटलं जातं क्लोज सर्किट. त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किटमधून वाहणाऱ्या करंटच्या कार्यावरून त्याचा दुसरा सर्किटचा प्रकार आहे तो म्हणजे ओपन सर्किट. जेव्हा इलेक्ट्रिक करंटचा मार्ग हा सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत जात असताना मध्येच कुठेतरी खंडित होतो. इलेक्ट्रिक करंट सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत जात असताना मध्येच कुठेतरी खंडित होतो, अशा सर्किटला ओपन सर्किट असे म्हणतात. जसे की इथे स्विच ओपन असल्यामुळे इलेक्ट्रिक करंट हा सप्लाय सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत जाणारच नाही, इथेच खंडित होईल, याला म्हटलं जातं ओपन सर्किट्स. उदाहरणामध्ये आपण सांगू शकतो की स्विच ऑफ असणे,
किंवा फ्यूज ओपन असणे, या सर्किटला म्हटलं जातं ओपन सर्किट. आता ह्या ओपन सर्किटमध्ये जो काही सर्किटचा रेझिस्टन्स असतो तो अति उच्च, त्यालाच आपण इन्फिनिटी किंवा अनंत म्हणू शकतो. आणि करंटचा मार्ग पूर्ण होत नसल्याने, याच्यामध्ये करंटचा मार्ग पूर्ण होत नसल्याने या सर्किटमध्ये करंट हा शून्य असतो. जर त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किटचा तिसरा प्रकार तो म्हणजे शॉर्ट सर्किट. आता हे शॉर्ट सर्किट कसं असतं, जेव्हा इलेक्ट्रिक करंटचा मार्ग हा लोड शिवाय पूर्ण होत असेल. जेव्हा तुम्हाला माहितीच आहे करंट कसा वाहतो, सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत येऊन आपला मार्ग हा पूर्ण करतो. आणि हा मार्ग पूर्ण करत असताना जेव्हा हा इलेक्ट्रिक करंटचा मार्ग लोड शिवाय पूर्ण होत असेल, म्हणजेच सप्लाय सोर्सच्या वायर्स लोड शिवाय जर जोडल्या जात असतील तर अशा सर्किटला शॉर्ट सर्किट असे म्हणतात. शॉर्ट सर्किटमध्ये करंट वाहण्यासाठी जो काही रेझिस्टन्स असतो तो अत्यंत कमी असल्याने सर्किटमधून प्रचंड प्रमाणामध्ये करंट हा वाहतो. याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमध्ये जो काही करंट वाहण्यासाठी विरोध असतो तो कसा असतो, अत्यंत कमी असतो. आणि अत्यंत कमी असल्याने सर्किटमधनं प्रचंड प्रमाणामध्ये करंट वाहतो. त्यामुळे एकतर फ्यूज जाते किंवा MCB ट्रिप होतो. आणि जर सपोज या सर्किटमध्ये संरक्षक साधने नसतील किंवा चुकीच्या रेटिंगचीच म्हणजेच काय, उदाहरणार्थ जो काही तुम्ही फ्यूज वापरला आहे तो फ्यूज जर चुकीच्या रेटिंगचा वापरला असेल तर शॉर्ट सर्किटमुळं काय होतं, सर्किटमधनं प्रचंड प्रमाणामध्ये करंट वाहिला जातो. आणि प्रचंड प्रमाणामध्ये जर करंट वाहिला तर काय होतं, वायरवरील जो काही इन्सुलेशन होतं ते गरम होतं आणि गरम होऊन पघळलं जातं आणि त्यामुळे तिथे आग लागण्याची सुद्धा शक्यता असते. आता तुम्ही इथे 3 प्रकारचे सर्किट पाहिले. पहिलं पाहिलं क्लोज सर्किट, दुसरं पाहिलं ओपन सर्किट आणि तिसरं पाहिलं शॉर्ट सर्किट. आता ह्या तिन्ही सर्किटमध्ये तुम्हाला काय निरीक्षणास आलं की क्लोज सर्किटमध्ये करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स यांचे अस्तित्व हे असते. कोणत्या 3 गोष्टींचे अस्तित्व असते, करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स. आणि हे जे काही तिन्ही घटक आहेत ते एका विशिष्ट संबंधाने अस्तित्वात असतात. आणि हा संबंध आपल्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ ओहम यांनी एका नियम रूपाने मांडला असून त्या नियमास म्हटलं जातं ओहमचा नियम. आता आपण पाहूया ओहमचा नियम. व्होल्टेजचा नियम एक्सप्लेन करण्यासाठी इथे ट्रायंगल्स वापरलेले आहेत. तर आता सर्वप्रथम आपण पाहूया की ओहमचा नियम काय सांगतो. तर कोणत्याही क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम असताना इलेक्ट्रिक करंट हा सप्लाय व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये आणि इलेक्ट्रिक रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. इलेक्ट्रिक करंट कशाच्या समप्रमाणामध्ये असतो, व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये असतो, तर रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. आपण त्याला कसे इंडिकेट करू, इलेक्ट्रिक करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये असतो तर रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. आता एखाद्या DC सर्किटमध्ये त्या सर्किटमधील रेझिस्टन्स जर तुम्ही स्थिर ठेवून सर्किटला दिलेल्या व्होल्टेजमध्ये जर बदल केल्यास तर त्या सर्किटमधून वाहणाऱ्या करंटमध्ये त्या प्रमाणामध्ये बदल होतो. म्हणजेच जर तुम्ही व्होल्टेज वाढवले तर त्या प्रमाणामध्ये करंट वाढतो आणि जर व्होल्टेज कमी केलं तर त्या प्रमाणामध्ये करंट कमी होतो. त्यामुळे आपण काय म्हणू, करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये असतो. जर सपोज आपण व्होल्टेजला स्थिर ठेवलेला आहे, व्होल्टेजला स्थिर ठेवून जर रेझिस्टन्समध्ये वाढ केली तर त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये करंट हा कमी होतो. किंवा जर रेझिस्टन्स कमी केलं तर त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये करंट हा वाढतो. त्यामुळे आपण काय म्हणू, करंट हा रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे. तर यामध्ये पहा जे काही व्होल्टेजचे वेगवेगळे ट्रायंगल दिलेले आहेत. यावरनं आपण काय म्हणू, जर आपल्याला इलेक्ट्रिक करंट फाइंड आउट करायचा असेल, सर्वप्रथम आपण पाहूया व्होल्टेज. जर व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर व्होल्टेज बरोबर काय येईल, करंट गुणिले रेझिस्टन्स. त्यानंतर जर इलेक्ट्रिक करंट आपल्याला माहिती करायचं असेल
तर आय बरोबर काय येणार, व्ही भागिले आर. जर रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर रेझिस्टन्स बरोबर काय येईल, व्ही भागिले आय. आणि जर व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर व्ही बरोबर काय येईल, आय गुणिले आर. अशा प्रकारे आपण या ओहमच्या नियमानुसार इलेक्ट्रिक करंट फाइंड आउट करू शकतो, इलेक्ट्रिक रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतो आणि इलेक्ट्रिक व्होल्टेजसुद्धा फाइंड आउट करू शकतो.